नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक मामनी पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे एक फिल्म रिव्ह्यू, पुष्पा पार्ट 2, पुष्पा द रूल पार्ट 2. आणि आपल्याला माहिती आहे की आपण पहिला सिक्वेल जो आला होता पुष्पा, तो खूपच प्रचंड असा गाजला होता आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली. पुष्पा 2 हा सिक्वेल आहे पुष्पा 1चा आणि आपल्या सगळ्यांना त्याची उत्सुकता लागून राहिली होती की पुष्पा 2 कधी येणार. ऍक्च्युली 15 ऑगस्टला तो रिलीज होणार होता, परंतु टेक्निकल वर्क्समुळे तो डिले झाला आणि सरतेशेवटी 5 डिसेंबरला तो रिलीज झालेला आहे आणि सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. मित्रांनो, खरं सांगायचं तर पुष्पा 2 बघण्यासाठी मी गेलो तेव्हा मला 90चा काळ आठवला. 90s 80sचा जो काळ होता, चित्रपटगृहामध्ये इतकी गर्दी असायची आणि त्या गर्दीत तिकिटासाठी अगदी मारामारी सुद्धा व्हायची. आता मारामारी तिकिटासाठी झाली नाही, कारण आता ऑनलाईन आपल्याला माहिती आहे, बुक माय शो वगैरे आहे. परंतु तीच गर्दी, तोच अनुभव आपल्याला पुष्पा 2 ने दिलेला मला जाणवलं. खरं तर तो चित्रपट जो आहे, ती मागची स्टोरी पुढे कंटिन्यू करतो. सिक्वेल आहे पुष्पा 2 पुष्पा 1 नंतर. आणि स्टोरी जर सांगायची म्हटलं, एक साधी स्टोरी आहे. पुष्पामध्ये आपल्याला पुष्पराज ज्याची भूमिका केली मेगास्टार अल्लू अर्जुन यांनी, आणि ते इतक्या उत्कृष्टपणे त्यांनी निभावली की खरं त्याच्यामध्ये त्यांनी जीव ओतून काम केले. पुष्पराज हा एक मागच्या भागामध्ये आपण बघितलं की एक साधा मजदूर असतो आणि त्याच्यातनं तो एक गँगस्टर म्हणता येणार, स्मगलर होतो. लाल चंदनाची तस्करी असते साऊथला, तिकडे बऱ्या प्रमाणात ते होतं. तर त्या चंदन तस्करीमध्ये तो एक नंबरचा डॉन होतो काही काळानंतर, काही टप्पे पार करून. आणि तो भाग तिथंच संपला होता की त्याचा जो राईज झालेला असतो पुष्पाचा, तर तिथं तो संपला होता. आणि त्याच एक शेवटी ट्विस्ट आला होता की एक SP शेखावत नावाचा, त्यांनी त्याचा अपमान या अल्लू अर्जुननी केलेला असतो, म्हणजे पुष्पाने केलेला असतो. आणि तिथं तो चित्रपट संपला होता. आणि त्याची सुरुवात मात्र इकडं सुरू झाली की या भागामध्ये पुष्पराज एक त्या सिंडिकेट म्हणून, आपण त्या सिंडिकेट असतं, त्या स्मगलिंगचं जे लाल चंदन असतं, त्या सिंडिकेटचा प्रमुख झालेला असतो आणि सगळे निर्णय तो घेत असतो आणि सगळे त्याच्या काम करत असतात. परंतु दुखावलेला शेखावत जो SP असतो, तो त्याचा मागावर असतो आणि बराच प्रयत्न करतो तो, परंतु त्याला तो काही हाती लागत नाही. पुष्पराज अत्यंत टॅलेंटेड असतो त्याच्या धंद्यामध्ये, सगळ्या त्याला ट्रिक्स माहीत असतात. तो त्या धाडसी असतो, त्याच्या मागे टीम असते. त्याची प्रेमळ पत्नी जी रश्मिका मंदाना, अत्यंत गुणी अभिनेत्री तिने निभावलेली आहे आणि खूप छान पद्धतीने तो कॅरी केलाय कॅरेक्टर त्या श्रीवल्लीचा. तर ती सगळे असल्यामुळे, ती टीम असल्यामुळे तो वेळोवेळी फेल होत असतो. आणि त्याच्या बरोबर एक मिनिस्टर पण असतो, तो राव रमेश जे आहेत आपले तेलुगूमधले जे राव रमेश जे आहेत तेलुगूमधले कॅरेक्टर अभिनेते, तर त्यांनी पण त्याच्यामध्ये चांगला रंग भरलेला आहे. आणि इतर काही कॅरेक्टर आहेत, सुनील आहे खलनायकामध्ये. आणखी आपण जो मी म्हटलं की शेखावत, फहाद फासिल असं त्यांचं नाव आहे आणि तो तेलुगूमध्ये किंवा साऊथमध्ये खूप गाजलेलं असं नाव आहे ते. आणि खूप सुंदर असा अभिनय त्यांनी केलेला आहे. अगदी खरं म्हटलं तर पुष्पा आणि शेखावत यांची जुगलबंदी बघायला फारच मजा येते. आणि ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ते स्केच केले किंवा ते कॅरी केले दिग्दर्शकांनी. त्या दोघांमधला संवाद असेल, त्या दोघांमधली दुश्मनी असेल, त्या दोघांमधला, हे सगळं विनोदी पद्धतीने आणि अगदी सहज पद्धतीने आपल्याला जाणवतं. आणि आपण म्हणूया की त्याचं बजेट पण खूपच आहे. मला वाटतं 500-600 करोडचं बजेट आहे. त्याच्यामध्ये भरपूर खर्च केलाय. आणि खरं तर ही स्टोरी जी आहे ती 90च्या सालातली आहे. त्या काळातले जे स्मगलर आहेत, तो टाइम जो पिरियड आहे तो त्यातला आहे. त्यामुळे तो वातावरण तयार करा, त्या काळचे कम्प्युटर असतील, त्या काळच्या गाड्या असतील, त्या काळचे कपडे असतील, हे सगळं 80s 90s ह्या काळातलं आहे. आणि त्या काळातला तो एक डॅशिंग असा गँगस्टर दाखवलेला आहे किंवा डॅशिंग असा स्मगलर दाखवलेला आहे. त्याची चालण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे ते कपडे, आणि तो त्याचा एक खांदा असा खांदा आहे. आणि ते त्याने इतकं मस्त केलं ना की खरंच त्या जे म्हणजे आम्ही अगदी लहानपणी जे चित्रपट अमिताभचे बघायचो, तो चित्रपटगृहामध्ये ज्या पिठामध्ये टाळ्या वाजल्या जायच्या, त्याच टाळ्या शिट्ट्या वाजतायत. आणि त्याचे कपडे, मग आता मी आज मुद्दाम तसा शर्ट घातलाय बघा आपल्यासाठी, की एकदम भडक असा शर्ट आणि चमकणारा शर्ट आणि ते कपडे. तर त्याच्याविषयी अगदी क्रेज निर्माण होती. आणि ह्या काळामध्ये तरुणाईला सुद्धा पुष्पाने भुरळ घातलेली दिसून आलं मला थिएटरमध्ये. तर आणि त्याच्यामध्ये
अतिशयोक्ती अशी नाहीये, म्हणजे फाईट सिक्वेन्स असतील किंवा इतर काय सिक्वेन्स असतात ते उत्कृष्ट पद्धतीने ते अगदी स्केच केलेत किंवा उत्कृष्ट पद्धतीने दाखवलेत. फाईट मास्टर असतील किंवा अगदी काही गाणी तर चांगलीच आहेत त्याच्यामध्ये. मागच्या सिक्वेल मध्ये पण चांगलीच गाणी होती, ह्यामध्ये पण आहेत. आणि त्याच्यातला एक सीन मला सांगावा असं वाटतं की त्याच्यामध्ये कालीमातेचं रूप घेऊन जो डान्स करतो आणि ते जे सगळे एक्सप्रेशन दाखवलेत, त्याने जे कपडे घातले ते साडी नेसून वगैरे, अतिशय उत्कृष्ट तो अंगावर थरकाप आणणारा प्रसंग त्या गाण्यामध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. आणि खूप जीव ओतूनच त्याने काम केलं. म्हणजे कुठला अभिनेता इतक्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, अक्षरशः पुष्पराज जगलाय अल्लू अर्जुन. म्हणजे त्याला किती मार्क द्यावे तेच मला सुचत नाही. आणि पिक्चर आपण म्हणलं तर जवळपास 3 तास 20 मिनिटे, म्हणजे 200 मिनिटाचं ड्युरेशन दाखवलं त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये सेन्सॉरच्या सर्टिफिकेटमध्ये. तर जवळपास 3 तास 20 मिनिटाचा म्हणजे खूप मोठा चित्रपट आहे. परंतु असं कुठेही वाटलं नाही की तो लेंदी झालाय, कंटाळवाणा झाला, असं एक फ्रेम सुद्धा वाटली नाही किंवा 1 सेकंद सुद्धा वाटलं नाही. म्हणजे चित्रपट गृहामध्ये जर तुमचा लेट नाईट शो 10चा असेल तर तो 2 वाजणार त्याला सुटायला. तर अशा पद्धतीने ते 3 तास 20 मिनिटं कधी निघून जातात हे आपल्याला कळत नाही. आणि एकामागून एक ट्विस्ट येत जातात. आणि तो पद्धतशीरपणे तो पुष्पराज एक हाती सगळं हँडल करतो. बाकीचे कॅरेक्टर्स त्याला साथ देतात. सुकुमारनी अत्यंत उत्कृष्ट डायरेक्शन केलं. ज्या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत सुकुमार म्हणून, खूप सुंदर असं डायरेक्शन आहे. बाकीच्या कोरिओग्राफी असतील, सिनेमॅटोग्राफी असेल, तुमचं नेपथ्य म्हणजे स्टेज किंवा आपण काय म्हणतो आर्ट असेल, आर्ट सुद्धा फार छान आहे. आणि सगळा प्रसंग त्यांनी त्या काळातल्या म्हणजे शेकडो ट्रक्स असतील, शेकडो बैलगाड्या असतील, शेकडो रिक्षा असतील, हे त्यांनी उभा केलेला आहे. ग्राफिक्सचा कमी वापर केलाय उलट, कारण ग्राफिक्समध्ये ते नकली वाटतं आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं, पण ह्याच्यामध्ये ग्राफिक्सचा मला असं वाटलं कमी वापर केलाय. त्याचं कारण ते रिअलिस्टिक वाटावं, त्याच्यावरती भरपूर खर्च केलेला आहे. तर असा हा चित्रपट आहे. ब्लॉकबस्टर म्हटलं तरी हरकत नाही. पहिल्याच दिवशी काल चित्रपटाने 300 करोडचा बिझनेस केलेला आहे. 3 दिवसात तो 1000 कोटींचा टप्पा पार करेल. आणि खरं तर मनोरंजन ज्यांना आवडतं आणि ज्यांनी 90च्या शतकामध्ये चित्रपट असे एन्जॉय केलेले आहेत, अमिताभच्या 80s किंवा 90s मध्ये, त्यांना हा चित्रपट खूपच आवडेल. बाकी लॉजिक तर आपण बाजूलाच ठेवायचं असतं, कारण आपण जातो मनोरंजन बघायला. ते मनोरंजन खूपच छान आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा त्यांनी ट्विस्ट ठेवलेलाच आहे, कारण त्यांना तिसरा पार्ट करायचा आहे पुष्पा 3. पण छानपैकी त्याने ते जिथं एंड केलाय तिथं पुढचा एक सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, कारण पुष्पा 3 पण येतोय. मित्रांनो, नक्कीच हा चित्रपट तुम्ही बघा. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये काय फरक आहे आपल्याला लक्षात येईल. साऊथचे लोक उगाच राज्य करत नाहीत सध्या, कारण बाहुबली असेल किंवा इतर बाकीचे साऊथचे चित्रपट आपण पाहिलेले असतील, RRR असेल, आणि आत्ताच आलेला हा पुष्पा 1 आणि पुष्पा 2, उत्कृष्ट असं निर्मिती केलेली आहे. भाषेला त्याला कुठलंही बंधन लागत नाही. आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेने खूप सुंदर असा आवाज त्याला दिलेला आहे. हिंदी व्हर्जनसाठी अल्लू अर्जुनचा आवाज त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं ते आणखी मजा येते बघायला आणि ऐकायला. तर आपण चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट जाऊन पहा. तुम्ही म्हणाल या चित्रपटाला किती स्टार द्यायचे, तर माझ्या मते मी 4.5 स्टार देईल. अर्धा स्टार मी फक्त चित्रपटाची लांबी जास्त झाली म्हणून मी कमी करतोय. काही सीन आपल्याला कमी करता आले असते, परंतु कंटाळवाणा होत नाही. नक्की आपण चित्रपट बघा, कमेंट करा आणि लक्षात ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, शेअर पण करा. तुर्तास एवढंच. धन्यवाद.